परमेश्वराची स्तुती असो. आजचा विषय आहे देवाच्या वचनाचा अभ्यास करा. 1 पेत्र 2:2 म्हणते, नवजात बाळे ज्याप्रमाणे दुधाची इच्छा करतात, त्याप्रमाणे तुम्हीही देवाचे शुद्ध वचनाची इच्छा करा, जेणेकरून तुम्ही तारणात वाढ व्हावी. पास्टर ख्रिस शिकवतात, देवाचे वचन खजिन्यांनी भरलेले आहे, जे तुम्हाला एक महान आणि आशीर्वादित जीवन जगण्यास मदत करू शकते. पण हे खजिने तुम्ही तेव्हाच अनुभव करू शकता, जेव्हा तुम्ही स्वतः देवाच्या वचनाने वाचण्यासाठी आणि त्यावर ध्यान करण्यासाठी वेळ देता. तिमोथेय हा त्याचे सुंदर उदाहरण आहे. लहानपणापासून त्याने आपल्या आई आणि आजीकडून शास्त्र शिकले. देवाच्या वचनाने त्याला एक मजबूत आणि शहाणा तरुण बनवले. नंतर तो प्रेषित पावलाचा मोठा सहकारी आणि चर्चेत नेता झाला. तुम्हीही तिमिती प्रमाणे होऊ शकता. म्हणून आजूबाजूस सुरुवात करा. दररोज थोडा वेळ काढून देवाचे वचन अभ्यास अभ्यास तुमच्या जितका जास्त देवाचे वचन असेल, तितकी जास्त शहाणीव, विश्वास आणि सामर्थ्य तुमच्यात वाढेल. चला प्रार्थना करू. प्रिय स्वर्गीय पिता, तुझे वचन दिल्याबद्दल धन्यवाद. जे मला उभारते, बळकटी देते आणि तू माझ्यासाठी आखलेल्या महान जीवनासाठी मला तयार करते. आत्ताच तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने आणि माझे मन नवे होत आहे. येशूच्या नावात आमेन. धन्यवाद.